अभी भी आपने अपने भाषण में कहा है कि हम कचरा डिपो हटाएंगे, लेकिन हमारा यहाँ पर सर्वे कई बार रहा है, कई यहाँ पर बड़े बड़े नेता आमदार खासदार बैठे गए। सवाल ये है कि इतने बड़े नेता आने के बाद ये हटा नहीं है और आप बड़ा एक ऐलान कर रहे हो, तो कैसे हटेगा सर? या देशात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी संविधान लिहिलेलं आहे, तर एक सर्वसामान्य माणूस काय करू शकतो? आत्ता तुम्ही जरांगे पाटलांचं जे आंदोलन आहे त्याच्यावरून तुम्हाला अंदाज येईल. लक्षात घ्या, या जिल्ह्यामध्ये जो खासदार आपण निवडून दिलेला आहे हे आपल्या कम्युनिटीमधून आहे, परंतु त्या कम्युनिटीच्या लोकांना इथं त्रास होय, तर त्या खासदारापर्यंत हा आवाज जायला पाहिजे होता. त्या खासदारांनी या प्रश्नाकडे लक्ष द्यायला पाहिजे होतं. काही वर्षापूर्वी आम्ही नगरसेवक म्हणून महापालिकेत काम केलं. या सगळ्या कचरा डेपोच्या मध्ये सगळ्यात प्रथम मी आवाज उचलला. सभागृहामध्ये पण मी कचरा नेलेला होता सर्वसाधारण सभेमध्ये. परंतु आता ही लढाई जी आहे, ही लढाई जनसामान्यांची आहे. सर्वसामान्यांमधून हा लढा आपल्याला उभारावा लागणार आहे. आणि दिल्लीमध्ये जे NGT आहे, नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल, याकडे पण आपल्याला हा लढा देणं आहे. महानगरपालिकेच्या प्रशासनाला आपल्याला रस्त्यावर आणणं आहे. त्यांचं डोकं आपल्याला ठिकाणावर ठेवणं आहे. कारण की इथं म्हणजे तुमच्या माध्यमातून मला महानगरपालिका प्रशासन आणि राज्य शासनाला हे सांगायचं आहे की या ठिकाणी सगळ्या शहराचा जो कचरा या भागामध्ये येतो, तर या भागामध्ये राहणारे जे नागरिक आहे हे जनावरं नाही आहे. लक्षात ठेवा, हे जनावरं माणसं आहे आणि येणाऱ्या पिढीचं हे भविष्य आहे. आणि ह्या लहान लहान मुलांना अस्थमा, दमा किंवा इतर जे रोग आहे हे आम्हाला तुम्ही लावण्यासाठी हा कचरा डेपो ह्या इथलच्या दलित, मुस्लिम, अल्पसंख्याक भागामध्ये आणलेला आहे. असं हे मनुवादी विचारसरणीचं एक षडयंत्र आहे. लक्षात ठेवा, हे एक षडयंत्र आपल्याला हाणून पाडण्यासाठी. हे काही कचरा डेपो काही एका दिवसात बंद होणार नाही. याला वर्ष म्हणजे 2 महिने, 3 महिने किंवा 6 महिने किंवा जास्तीत जास्त 1 वर्ष ही लढाई आहे. आणि ही लढाई आम्ही ह्या सर्वसामान्य लोकांच्या सोबत आम्ही ही जिंकल्याशिवाय राहणार नाही, एवढा शब्द या ठिकाणी आज सांगू इच्छितो. या देशामध्ये जे मनुवादी भाजपचं सरकार आहे, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान जे आहे त्याला कुठंतरी नख लावू पाहत आहे. आणि संविधानाची जी लढाई आहे ही महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, त्यांचा पक्ष शिवसेना हे मोठ्या प्रमाणात संविधान वाचवण्याची लढाई लढत आहे. आणि त्यांच्या पाठीशी आपल्या सगळ्यांना जात धर्म सगळं सोडून उद्धव ठाकरेंच्या पाठीमागं आपल्याला उभं राहणं आहे. येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये उद्धवजींच्या नेतृत्वात हे सरकार येईल आणि उद्धवजी मुख्यमंत्री होतील त्यापूर्वीच आपण हे कचरा डेपो हटवण्यासाठी हे जनआंदोलन करू किंवा उद्धवजी ठाकरेंच्या हस्ते च्या माध्यमातून आपण हा कचरा डेपो हटवण्याचा प्रयत्न करू. सर एक और प्रश्न है, हमने देखा है कि प्राचीन काल में जब शिवाजी महाराज का मतलब जो स्वराज हुआ करता था, शिवाजी महाराज ने तमाम मुस्लिम समाज को खास करके सभी समाज को लिया है, उन्होंने एक न्याय देने का काम किया था. हमारे इतिहास उठा के देखते हैं तो 100 में से 30 व्यक्ति मुसलमान हुआ करते थे. क्या ये कार्यकाल में एक नए स्वरूप में क्या शिवसेना मुसलमान को कोई खासदार, आमदार या इनको नगर सेवक या बड़े पद पे ले जाना चाहेंगे? अभी शिवसेना जो है मतलब दलित, अल्पसंख्यक, ऐसे सभी लोग, सभी 18 पगड़ जाति जो भी रहेंगे, उन सब लोगों को जिनको सत्ता में आज तक न्याय नहीं मिला, वो उन सबको शिवसेना उनके साथ शामिल कर रही है. शिवसेना ने ऐसा नहीं है कि शिवसेना ने मुस्लिमों को प्रतिनिधित्व नहीं दिया. साबिर शेख जो उनके मंत्रिमंडल में मंत्री भी थे वो. सर एक आखिरी सवाल जाते रहते, इंडिया उसका गठबंधन हुआ सर, लेकिन आवाज़ उठ रही है कि गठबंधन में MIM को भी लिया जाए, क्योंकि आप महाराष्ट्र से आते हैं और कहने कि आपकी बात भी सुनी जाती है, आपकी राय को कोई अहमियत दी जाती है. तो आपको व्यक्तिगत तौर से लगता है सर कि एक नए समीकरण में MIM को भी जो है तो गठबंधन में लेना चाहिए, ऐसा लगता है आपको व्यक्तिगत तौर से? अभी वो बहुत बड़े नहीं, फिर भी एक थोड़ा आपका व्यक्तिगत नहीं, मतलब अभी कैसा है कि जो MIM का पार्टी का जो धोरण है और इंडिया का जो धोरण है उसमें वो बड़े इस पे फैसला लेंगे, लेकिन मेरे जैसा एक छोटा सा कार्यकर्ता इस पे ज़्यादा टिप्पणी नहीं कर सकता. मैं शेख आसिफ शेख महबूब आज पड़ेगांव एरिया दरगाह हाजी कासमबरी नगर में हमारे हुनार माजी नगर सेवक
चेतन भाऊ कामड़े, इनको महाराष्ट्र राज्य संगठक पद पे नियुक्ति किया गया उद्धव जी ठाकरे साहब की शिवसेना में। उसके बदले में हमने जो है तो पूरे कासम्बरी नगर दरगाह की तरफ से जो है तो इनका एक छोटा सा सत्कार प्रोग्राम रखा है। और हमारे मोहल्ले के यहाँ पर जो दरगाह कासम्बरी नगर के बहुत सारे जो है तो समस्या है। सबसे पहले समस्या है हमारे दरगाह के ऊपर, वैसे मिसबा कॉलोनी, अंसार कॉलोनी, जो भी हमारे ये एरिया आते हैं पड़ेगांव में, तो हमको यहाँ तो ना ही तो पीने का पानी है और ना ही तो हमारे को ड्रेनेज लाइन है, और जो है तो ना ही तो रोडों पे हमारे खंभों पे लाइट है। तो रात बे रात को जो है तो इस कदर जो है तो हमको दिक्कत का सामना करना पड़ता है चेतन भाऊ, कि यहाँ पर लाइट नहीं होने की वजह से तरह तरह के कुत्ते जो है तो आंगों पे आते, गाड़ियाँ गिरा देते, उनको जाने आने की बहुत सारी मुसीबत है। और उसके बाद में जो है तो आज हम स्मार्ट सिटी के नाम पे जो है तो महानगर पालिका ढंडूरी पीटते बैठी हुई है। तो मैं ये बोलता हूँ चेतन भाई को कि जो महानगर पालिका ने आज हमारे एरिया के अंदर, हमारे यहाँ 30 से 40-35 हज़ार लोगों की आबादी है और सभी समाज के लोग रहते हैं, तो उन्होंने यहाँ पे जो है तो सबसे बड़ा कचरा डिपो जो लाके हमारे यहाँ पर ठोप दिया हमारे ऊपर। तो आज उसके वजह से, कचरा डिपो की वजह से जो तरह तरह की जो बारिश होती है, वो बारिश का पानी जो है तो आज हमारे ये जितने भी मोहल्ले में वो हिसाब से वो नशा उसके पानी की ज़मीन के अंदर से कहाँ कहाँ जाके मिल रही नहीं मालूम, तो भैया वो बोरों के अंदर भी आ रहा। तो आज लोग जो है तो बीमारी के अंदर जो है तो परेशान है। आज जो है तो तरह तरह की जो है तो वो कचरे के वजह से हमको दिक्कत है। तो वो सबसे पहले तो आज जो आबादी अपनी है 20 शहर के अंदर, वो कभी भी ये कर नहीं सकते। तो आज चेतन भाऊ जो है तो मैं उनको ये बोलना चाहता हूँ कि आपको ऊपर वाले ने सब कुछ दिया है, वो हिसाब से आज ये महल्ले की तरफ से आप इनके जो है तो इनके तरफ से लड़िए और ये कचरा डिपो हटाने का जो है तो आप हाथ में काम लीजिए। 2 बात मेरी मैं ख़त्म करता हूँ। आज ये कासम्बरी दरगाह के परिसर में जो आज छोटे खाने सत्कार जो मेरा आप लोगों ने रखा है, तो इस छोटे प्रोग्राम में आप सब आकर उपस्थित है, उसके लिए आपका सबका मैं शुक्रिया गुजार करता हूँ। इस एरिया में जो ये कचरा डिपो है, ये अपने को हटाना है। ये हटाने के लिए अपने को एक मुट्ठी की तरह अपने को बंध के रहना है। अपने को एक मुट्ठी बना के इस कचरा डिपो के लिए अपने को संघर्ष करना है। और ये संघर्ष एक दिन में होने वाला नहीं है। ये मोर्चा कम से कम ये लड़ाई है, ये एक जंग है और ये जंग अपने को लड़ना है। आज 1 महीने में या 15 दिन में या 1.5 महीने में या 2 महीने में इस कचरा डिपो के खिलाफ में जो अपन जंग एल्गार पुकारेंगे, वो एल्गार को कहाँ ना कहाँ नतीजा अपने को मिलते जाएगा। इस एरिया के छोटे जो आने वाला भविष्य है, उन लोगों, उन बच्चों का भी सेहत का जो खराबा हो रहा है, अपने पूरे एरिया की जो महिला है उनका भी जो हेल्थ ख़राब हो रही है। ये एरिया का पूरा मतलब खूबसूरती जो ख़राब की है गवर्नमेंट ने, ये अपने को बंद गिराना है। इसके लिए अपने को बहुत बड़ा एक मोर्चा अपने को शुरुआत में निकालना पड़ेगा। उसके लिए यहाँ पे एक प्रोग्राम अपन रखेंगे। उस प्रोग्राम में इस एरिया के पूरे महिला, छोटे बच्चे, आपके बुज़ुर्ग, सब जवान लोग उस मोर्चा में आएंगे। ये लड़ाई कोई किसी अकेले की लड़ाई नहीं है, ये आपके सबकी लड़ाई है। और ये अपना अन्याय, अत्याचार जो अपने पे जुल्म जो सरकार ये कर रही है, उसके खिलाफ अपने को लड़ना है। आज़ादी की जंग अपन ने लड़े हैं, लेकिन ये कचरा डिपो की जंग अपन मतलब शांति से अपन उसको सहन कर रहे हैं। ये एक खेदजनक बात है। तो आप सबको मैं विनंती करता हूँ, थोडा या परिसरामध्ये जो एक कचरा डिपो आणलेला आहे या महानगरपालिकेच्या प्रशासनाने, इथं महानगरपालिका प्रशासनाला असं वाटत आहे की इथं माणसं राहत नाही, इथं जनावरं राहतात। अशा पद्धतीने त्यांनी सगळ्या संभाजीनगर शहराचा जो कचरा आहे तो आपल्या परिसरात आणून आपल्याला त्याचा त्रास सहन करायचं हे त्यांनी षडयंत्र केलेलं आहे। कारण की या परिसरातल्या ज्या लहान मुलं आहेत, महिला आहेत, यांचं आयुष्य कसं खराब होईल आणि त्यांनी आयुष्यामध्ये पुढे शिक्षण करू नये किंवा या परिसरातल्या जे लहान लहान मुलं आहे
जे येणाऱ्या त्यांचं येणारं जे भविष्य आहे ते सगळं धोक्यात टाकलेलं आहे। हे सगळं करण्यासाठी आपल्याला एक लढाई लढणं आहे आणि या लढाईमध्ये आपल्या सगळ्या लोकांना म्हणजे तरुण असतील, लहान लहान मुलं असतील, महिला असतील, सगळ्या लोकांना आपल्याला आणि ह्या ग्लोरिया सिटी असेल या सगळ्या परिसरातल्या लोकांनी हा लढा हा माझ्या स्वतःच्या कुटुंबासाठी आहे, माझ्या स्वतःच्या आरोग्यासाठी आहे, माझ्या स्वतःच्या समाजासाठी आहे असा निर्धार करून हा कचरा डेपोचा मोर्चा आपल्याला हे आंदोलन आपल्याला पुकारायचं आहे, हा एल्गार आपल्याला पुकारायचा आहे। आणि नक्कीच मी तुम्हाला शाश्वती देतो की या परिसरातला आपण कचरा डेपो हटवल्याशिवाय आपण राहणार नाही। भीमनगर भावसिंगपुरा इथं जवळच आहे। या भीमनगर भावसिंगपुऱ्यामध्ये एका जयस्वाल माजी खासदाराचं एक दारूचं दुकान होतं, ते दुकानसुद्धा आम्ही तोडलेलं आहे, लक्षात ठेवा। आज भीमनगर भावसिंगपुऱ्यामध्ये दारूचं दुकानसुद्धा राहिलेलं नाही आहे। कचरा डेपो फार म्हणजे हे आहे, महानगरपालिकेने कचरा डेपोवर जर प्रक्रिया करत नसेल आणि त्या कचरा डेपोचा जर वास येत असेल आणि कचऱ्याचा जर डोंगर इथं उभा करत आहे तर तो डोंगर आपल्याला नेस्तनाबूत करणं आहे। शासनाची जी काही मशिनरी आहे ती आपल्याला इथून हटवणं आहे। शासनाला हे सांगणं आहे की कोणत्या तरी पडीक गायरान जमिनीमध्ये हा कचरा डेपो नेण्यात यावा। यासाठी आपल्याला हे आंदोलन तीव्र करायचं आहे। इथूनच जवळ हे जे डोंगर दिसतं इथं बाबासाहेब आंबेडकरांचं एक फार मोठं स्मारक होणार आहे आणि ते स्मारकाचं काम माझ्या वतीनं हे सुरू आहे। लवकरच त्याचं जे काम आहे लवकरच पूर्ण होणार आहे। तर या परिसरातून मी दररोज जात असतो, पण माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की आपण सगळेजण या लढाईमध्ये सामील व्हा आणि मी तुमच्या या कचरा डेपोसाठी 24 तास 12 महिने मी तुमच्या सोबत आहे एवढं मी तुम्हाला आश्वासन देतो। आणि या देशातली जी घटना आहे, संविधान आहे, हे धोक्यात आलेलं आहे आणि हे या संविधानाला बदलण्याचं जे मनुवाद्यांचं काम आहे, त्याला रोखण्याचं जे काम आहे, त्याच्या संविधानाच्या बाजूने जे लढायचं काम आहे हे उद्धव ठाकरे आणि शिवसेना करत आहे। त्यांच्या पाठीशी आपल्याला उभं राहणं हे लक्षात ठेवा। एवढं बोलतो, धन्यवाद, जय भीम, सलाम अलैकुम।